नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं परत एकदा इन्स्पायर करिअर अकॅडमी सावलीमध्ये स्वागत आहे। बघा, आपण विभाज्यतेच्या कसोट्या भाग 1 मध्ये 1 2 3 4 9 11 ह्या संपूर्ण कसोट्या शिकलो। म्हणजे 1 ते 9 पर्यंतच्या, पुन्हा तिथं 11 आहे, 18 आहे। आता आपण 11 22 33 44 55 66 77 88 आणि 99च्या कसोट्या शिकू। बघा, अत्यंत महत्त्वाच्या कसोट्या आहेत। कधी कधी आपल्याला क्वेश्चन येतं, खालीलपैकी 99 ने भाग जाणारी संख्या कोणती। आता बघा, सगळ्यात आधी 11च्या कसोटीवर पुन्हा एकदा विचार करू। पुन्हा एकदा म्हणजे भाग 1 मध्ये आपण ते शिकलो आहोत। आता 11 ने भाग जाणारी कसोटी म्हणजे काय? समस्थान। बघा, एक संख्या घेतो मी, बघा 6446। म्हणजे ही काय आहे? याचे स्थान 1 2 3 4 समस्थानच्या अंकाची बेरीज म्हणजे 2 आणि 4। बघा, 6 + 4 किती होतात? 10। आणि विषम स्थान म्हणजे कोणतं? पहिलं आणि तिसरं, 6 आणि 4 याची सुद्धा बेरीज किती आहे? 10। याच्यातील फरक किती? 0। म्हणजे बघा, समस्थानच्या आणि विषम स्थानच्या अंकातील बेरजेचं फरक जर 0 असेल किंवा तो 11च्या पटीत असेल तर त्या संख्येत 11 ने पूर्ण भाग जातो। आपण पुन्हा एकदा काय बघितलं होतं? जसं 3 अंकी संख्या 121, जसं शेवटच्या 2 अंकाची बेरीज जर मधले अंक येत असेल तर त्या संख्येमध्ये सुद्धा 11 ने भाग जातो। म्हणजे कसं? बघा, जसं परत एकदा संख्या सांगतो तुम्हाला, शेवटच्या 2 अंकाची बेरीज जर मधला अंक येत असेल तर त्या संख्येमध्ये 11 ने भाग जातो। म्हणजे काय सांगितलं मी? शेवटच्या 2 अंकाची बेरीज जर मधला अंक, बघा 6 आणि 2 8, तर त्या संख्येमध्ये 11 ने भाग जातो। हे आपल्या 3 संख्याविषयी झाले, 3 अंकी संख्येविषयी। आपण आता 4 अंकी विषयी बघू। जसं बघा, जसं आपल्याकडे इथे एक संख्या आहे 6446। बघा, यांचं डब्ल्यू तयार करायचं। काय करायचं? डब्ल्यू। मग हे जे 2 टोकं असतात यांची बेरीज आणि या 2 टोकांची बेरीज जर सारखीच असेल, काय असेल? सारखीच असेल, किंवा त्यांच्या बेरजेचा फरक जर 11 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येत 11 ने भाग जातो। बऱ्याचशा संख्या आहेत। बघा, पुन्हा आपण एखादी संख्या जसं 8712 बघू। 8712। बघा, इथं डब्ल्यू तयार करायचं। काय तयार करायचं? डब्ल्यू। बघा, या 2 टोकांची बेरीज 7 आणि 2 9, आणि या 2 टोकांची बेरीज 8 आणि 1 9। म्हणजे या संख्येमध्ये सुद्धा 11 ने भाग जातो। बघा, 11 ने भाग जाणाऱ्या संख्यांच्या ज्या काही डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत त्या कुठल्या कुठल्या? आपण काय म्हटलो आधी? समस्थान आणि विषम स्थानच्या अंकाच्या बेरजेतील फरक हा 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येत 11 ने भाग जातो। जर 3 अंकी संख्या असतील, कसल्या? 3 अंकी जर संख्या असतील तर या शेवटच्या 2 अंकांची बेरीज मधला अंक येत असेल तर त्यामध्ये 11 ने भाग जातो। आणि 4 अंकी संख्या असतील तर आपण डब्ल्यू तयार करायचं। त्या डब्ल्यू मधील 2 टोकांची बेरीज आणि दुसऱ्या 2 टोकांची बेरीज जर सारखं येत असेल तर त्या संख्येमध्ये 11 ने भाग जातो। आता बघा, आपण 22ची कसोटी बघू। कशाची? 22ची कसोटी। आता 22ची कसोटी काय आहे? एखाद्या संख्येमध्ये 2 आणि 11 ने भाग जात असेल तर त्या संख्येमध्ये 22 ने भाग जातो। आता 2 आणि 11 ने म्हणजे काय? समसंख्येमध्ये। बघा, समसंख्येमध्ये म्हणजे कसं? 11चा फाळा लिहू आपण। 11 1 11, 11 2 22, 33, 44, 66, पुन्हा काय? 55, 66, 77, 88, 99। यामध्ये 22चा सुद्धा फाळा आहे। 22 1 22, 22 2 44, 22 3 66, 88। कळलं? पण 22चे जे काही गुणक आहेत ते सगळेच्या सगळे 22चे गुणक हे सम आहेत। काय आहेत? सम आहेत। म्हणजे या 22च्या फाळ्यामध्ये सुद्धा 11चा भाग जातो। म्हणजे 22ची कसोटी काय? ज्या संख्येमध्ये 2 आणि 11चा भाग जातो त्या संख्येमध्ये 22चा सुद्धा भाग जातो। जसं मगाशी आपण 11 ने भाग जाणारी एक संख्या शोधली होती 6446। बघा, ही समसंख्या आहे म्हणजे इथं 2 ने भाग जातो
आणि 11ने भाग जातो, म्हणजे या संख्येत 22ने सुद्धा भाग जातो. नंतर 33 ची कसोटी. आता 33 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येमध्ये 3 आणि 11ने भाग जातो त्या संख्येमध्ये काय 33ने भाग जातो. आता एखादी 33 ची कसोटी म्हणजे काय? ज्या संख्येत 3 आणि 11ने भाग जातो. आता बघा 6435 11ने भाग जातो का ते आधी चेक करू आपण. बघा डब्ल्यू तयार करायचं. काय डब्ल्यू? 4 अधिक 5 9. परत हे दोन टोकं बघा, यांची सुद्धा बेरीज किती? 9. म्हणजे किती? 9 मधून 9 गेलं 0. म्हणजे बेरीज जर सारखी आली तर त्या संख्येत 11ने भाग जातो. आता 3ने भाग जातो का ते चेक करायचं. आता 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? बघा भाग 1 मध्ये मी तुम्हाला सगळ्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट असं एक्सप्लेन करून सांगितलंय, तरी पण परत एकदा सांगतो. बघा संख्येतील अंकांची बेरीज 3 किंवा 3च्या पटीत असेल तर त्या संख्येत 3ने भाग जातो. बघा संख्येतील अंकांची बेरीज कोणती? 6 4 3 आणि 5. 6 4 10 आणि 3 13. 13 आणि 5 18. बघा 3च्या फळ्यात 18 आहेत, म्हणजे या संख्येत 3ने भाग जातो. या संख्येत 11ने भाग जातो, म्हणजे या संख्येत 33ने सुद्धा भाग जातो. बघा आता 44 ची कसोटी बघू. म्हणजे ज्या संख्येत 4 आणि 11ने भाग जातो त्या संख्येत 44ने सुद्धा भाग जातो. बघा जसं एखादं उदाहरण 8712. 8712. आता बघा या संख्येत सगळ्यात आधी 11ने भाग जातो का ते चेक करू. कसं करायचं? डब्ल्यू तयार करायचं. कसं करायचं? डब्ल्यू. बघा 7 आणि 2 9. 8 आणि 1 9. म्हणजे बेरीज काय आली? सारखी. म्हणजे 11चा प्रश्नच नाही. आणि 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? संख्येतील जे अंक आहेत, शेवटचे 2 अंक, त्या 2 अंकामध्ये जर 4ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येत 4ने भाग जातो. संख्येतील शेवटचे 2 अंक मिळून संख्या कोणती तयार होते? 12. या 12 मध्ये 4ने भाग जातो, म्हणजे या संपूर्ण संख्येत 4ने जातो. पुन्हा 8712 मध्ये 11ने भाग जातो, म्हणजे या संख्येमध्ये 44ने सुद्धा भाग जातो. आता बघा 55ने भाग जाणारी संख्या. ज्या संख्येत 5 आणि 11ने भाग जातो त्या संख्येत 55ने सुद्धा भाग जातो. आता 5 ची कसोटी साधी सोपी आहे. 5 ची कसोटी काय आहे आपली? साधी सोपी. म्हणजे संख्येच्या शेवटी जर 5 असेल, संख्येच्या शेवटी जर 5 असेल किंवा 0 असेल तर त्या संख्येत 5ने भाग जातो. मग आपल्याला काय 55ने भाग जाणारी संख्या म्हणजे काय? संख्येच्या शेवटी 0 आणि 5 आहेत आणि त्या संख्येत जर 11ने भाग जात असेल तर त्या संख्येत 55ने सुद्धा भाग जातो. आता एखादं उदाहरण घेऊ आपण. जसं 9515. 9515. बघा संख्येच्या शेवटी काय आहे? 5. म्हणजे इथं 5ने भाग. बघा 9515 मध्ये शेवटी 5 आहेत, म्हणजे इथं 5ने भाग जाणार. 5 ची कसोटी काय आहे? संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 हवे. आता बघा पुन्हा इथं 11ने भाग जातो का? बघा हे ते तुमचं डब्ल्यू आहे, ते डब्ल्यू तयार करा. 2 टोकांची बेरीज 10, या 2 टोकांची बेरीज 10. बेरीज काय आली? सारखी. म्हणजे इथं 5ने भाग जातो, 11ने जातो, म्हणजे या संख्येत 55ने भाग जातो. नंतर 66. नंतर काय? 66. ज्या संख्येत 6 आणि 11ने भाग जात असेल त्या संख्येत काय? 66ने भाग जातो. जसं उदाहरण 4026 घेऊ आपण. 4026. आता बघा 6 ची कसोटी काय? 6 ची कसोटी म्हणजे काय? समसंख्येत जर 3ने भाग जात असेल तर, म्हणजेच काय? एखाद्या संख्येत 2 आणि 3ने भाग जात असेल तर त्या संख्येत 6ने भाग जातो. म्हणजे बघा आता ही समसंख्या आहे, इथं 3ने भाग जातो का? आता 3चं काय? संख्येतील अंकांची बेरीज. संख्येतील अंकांची बेरीज ही 3च्या पटीत हवी. बघा काय आहे मग? 4 + 0 + 2 + 6. 4 आणि 2 6 आणि 2 12. 3 चोक 12. म्हणजे 3ने भाग जातो. 3 ची कसोटी काय? संख्येतील अंकांची बेरीज ही 3 किंवा 3च्या पटीत हवी. म्हणजे इथं 3ने भाग जातो, समसंख्या आहे म्हणजे 2ने जातो, म्हणजे 6ने भाग जातो. आता या संख्येत 6ने भाग जातो. आता आपण 11ने भाग जाण्यासाठी आपलं डब्ल्यू तयार करू. बघा या 2 टोकांची बेरीज 6 अधिक 0 6. 4 आणि 2 6. म्हणजे किती आहे?
6 म्हणजे 6ने भाग जातो आणि 11ने जातो म्हणजे 66ने जातो. त्याच पद्धतीनं आपण 77 ची कसोटी म्हणजे 7 आणि 11ने भाग जात असेल तर त्या संख्येत 77ने भाग जातो. बघा आता हे कसं करायचं. 7 आणि काय 11. बघा जसं आपण एखादी संख्या घेऊ 847. आता 7 ची कसोटी बघा. 7 ची कसोटी. 7 ची कसोटी काय आहे. संख्येतील शेवटच्या अंकाची दुप्पट घेतो. म्हणजे 7 ची दुप्पट किती 14. ती उर्वरित संख्येतून वजा करायची. 4 मधून 4 गेले 0. 8 मधून 1 गेलं 7. आलेली संख्या जर 7च्या पटीत असेल तर त्या संख्येत 7ने भाग जातो. म्हणजे या संख्येत 847 मध्ये 7ने भाग जातो. आता इथं 11ने भाग जातो का. बघा काय आहे. शेवटच्या दोन अंकांची बेरीज काय आहे 8 + 7 15 आणि हा मधला अंक काय आहे 4. यांची जी वजाबाकी आहे ती 11 म्हणजे 11च्या पटीत आहे. म्हणजेच काय समस्थानच्या अंकाची बेरीज 1 2 आणि 3 आणि विषमस्थानच्या अंकाची बेरीज 7 आणि 8 15 म्हणजे ही विषमस्थानच्या अंकाची बेरीज. 4 म्हणजे समस्थानच्या अंकाची बेरीज आणि यांच्या बेरजेतील फरक तो आहे 11. म्हणजे इथं 11ने भाग जातो आणि 7ने जातो. म्हणजे 847 मध्ये 77ने भाग जातो. त्याच पद्धतीनं आपण 88 ची कसोटी म्हणजे ज्या संख्येत 8 आणि 11ने भाग जातो त्या संख्येत 88ने भाग जातो. बघा एखादं उदाहरण घेऊ आपण. जसं 5632. पुन्हा जसं 6512 या संख्येमध्ये 88ने भाग जातो का ते चेक करायचं आहे. आता बघा थोडं वर लिहितो मी संख्या 5632. 11ने भाग जातो का कसं चेक करायचं. डब्ल्यू. कसं चेक करायचं डब्ल्यू. बघा दोन टोकांची बेरीज 6 आणि 2 8. या दोन टोकांची बेरीज 8 म्हणजे इथं 11ने भाग जातो. आता 8 ची कसोटी काय आहे. संख्येतील शेवटचे 3 अंक आहेत तिथं जर 8ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येत 8ने भाग जातो. बघा 8 7 56. 8 8 64 होतात. म्हणजे 8 7 56 घ्यायचं. बघा 13 तून 6 गेले 7. बघा 8 9 72. म्हणजे या संख्येतील शेवटच्या 3 अंकामध्ये कितीने भाग गेलं 8ने भाग गेलं. म्हणजे संपूर्ण संख्येत 8ने भाग गेलं. या संख्येत 11ने भाग गेलं. म्हणजेच इथं 88ने भाग गेलं. म्हणजे एखाद्या संख्येमध्ये 8 आणि 11ने भाग जात असेल तर त्या संख्येत कितीने भाग जातो 88ने भाग जातो. नंतर दुसरं उदाहरण आहे 6512. बघा इथं 11ने भाग जातो का डब्ल्यू काढा. आता डब्ल्यू कसं 5 आणि 2 7 6 आणि 1 7 11ने भाग जातो. आता या 512 मध्ये 8ने भाग जातो का हो. कारण 8चं घन 512 आहे. म्हणजे 512 मध्ये 8ने जर भाग दिलं तर 64 होतात. किती होतात 64. कारण ते घन आहे. म्हणजे बघा या 512 मध्ये 8ने भाग जातो म्हणजे संपूर्ण संख्येत 8ने जातो आणि इथं 11ने जातो म्हणजे 88ने भाग जातो. म्हणजे 6512 मध्ये 88ने भाग जातो. आता बघा 99 ची कसोटी. कसली कसोटी 99. म्हणजे ज्या संख्येत 9 आणि 11ने भाग जात असेल त्या संख्येत 99ने भाग जातो. बघा जसं 1089 आहे. पुन्हा उदाहरण बघा 1188 आहे. पुन्हा उदाहरण जर घेऊ म्हटलं तर खूप सारे आहेत. बघा आता 1089 म्हणजे कसं इथं 11ने भाग जातो का चेक करू. 11ने भाग जातो का डब्ल्यू काढायचं. या दोन टोकांची बेरीज 0 आणि 9 9. 8 आणि 1 9 म्हणजे 11ने जातो. बघा परत इथं डब्ल्यू काढायचं. काय काढायचं डब्ल्यू. म्हणजे बघा 8 आणि 1 9 8 आणि 1 9 म्हणजे 11ने भाग जातो. म्हणजे काय झालं हे समस्थानच्या आणि विषमस्थानच्या अंकाच्या बेरजेतील फरक इथं 0 येत आहे. काय येत आहे 0 म्हणजे 11ने भाग जातो. मग इथे 9ने जातो का तर 9 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे. संख्येतील अंकांची बेरीज जर 9च्या पटीत असेल म्हणजे 1 0 8 आणि 9 तर त्या संख्येत 9ने भाग जातो. 9 आणि 8 17 आणि 1 18. 9 2 18 म्हणजे इथं 9ने भाग जातो. म्हणजेच या संख्येत 11ने भाग जातो. म्हणजे काय 99ने भाग
जातो. परत एकदा याची बेरीज करू. 1 + 1 + 8 + 8 8 आणि 8 16 17 18 म्हणजे 9 दुने 18. इथं 9 ने भाग जातो, 11 ने जातो म्हणजे या संख्येत 99 ने सुद्धा भाग जातो.